हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आलू गवार मिक्स। ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि लवकरात लवकर होणारी आहे। सकाळी जी आपली घाई असते टिफिनसाठी, त्याच्यासाठी लवकर बनवून तयार होते आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी झटपट तयार होणारी अशी ही आलू गवार आहे आणि मुलं खूप आवडीने खातात। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कांदे बारीक किसलेले, लसण, मीठ, हळद, लाल चटणी, गरम मसाला, जिरे, 2 टमाटर, 1 वाटी गवार आणि मोठ्या आकाराचे असे बटाटे चिरून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी एका तव्यावरती आपण गवार टाकून घेऊया आणि ही गवार आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। गवारला हलकेसे डाग येईपर्यंत कमी गॅसवरती भाजा। थोडा वेळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करा आणि गवार भाजा। गवार भाजून घेतल्यामुळे गवार मऊ पडते। गवार आपली भाजून तयार आहे, तुम्ही पाहू शकतात। आता ही एका ताटामध्ये काढून घेऊन याच पॅनमध्ये आपल्याला बटाटे पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। बटाटे पण आपल्याला हलकेसेच ब्राऊन होऊ द्यायचे आहेत। बटाट्यामध्ये पण थोडंसं तेल ॲड करूनच भाजा। बटाटे असे भाजून घेतल्यामुळे त्याला एक सॉफ्टपणा येतो आणि भाजीमध्ये लवकर शिजतात। तुम्ही पाहू शकतात आपले बटाटे छान भाजलेले आहेत। आता हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्या। गवार ज्याप्रमाणे भाजलेली आहे त्याचप्रमाणे बटाटे पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याला पण हलकेसे डाग आले पाहिजेत। तुम्ही पाहू शकतात आपल्या बटाट्याला थोडे हलकेसे डाग आलेले आहेत। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे आणि मग गवार आणि बटाटा भाजण्यासाठी 1 चमचा तेलाचा यूज झाला होता, तर एकूण 3 चमचे तेल यूज झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जिरा आणि लसण टाकून घेतल्यानंतर हा छान भाजला की ह्याच्यामध्येच आपल्याला आपण जो कांदा खिसून घेतलेला आहे तो कांदा ॲड करायचा। तुम्ही बारीक कट करून पण घेऊ शकता, पण मी खिसून घेतलेला आहे कारण लवकर तो भाजला जातो आणि छान मेल्ट पण होतो। आपल्याला याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतलेला आहे। आता याच्यामध्येच आपल्याला जे मी 2 टमाटर चिरून घेतले होते ते ॲड करायचे। टमाटर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर मेल्ट होतात आणि टमाटरला आणि कांद्याला पण एक 4-5 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आपला टमाटर आणि कांदा छान परतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। छान तेल सोडलेलं आहे त्यांनी। आता ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले आपण ॲड करूया। हळद अर्धा चमचा, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित हलवा। टमाटर आणि कांदा चांगला मेल्ट होण्यासाठी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ह्याला थोडा वेळ मसाला चांगला शिजून घ्या। तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान शिजलेला आहे। तेल पण खूप छान सोडलेलं आहे मसाल्याने। आता ह्याच्यामध्येच आपल्याला आलू आणि गवार मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याच्यामध्येच 1 ग्लास पाणी ॲड करा। आणि भाजीला आपल्या
कमी गॅसवरतीच शिजू द्यायचा आहे. जास्त गॅस फास्ट करायचा नाही आहे, तर भाजी छान होते. तुम्ही पाहू शकतात आपली भाजी खूप छान झालेली आहे. बटाटे आणि गवार छान शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून याला एक वेळेस हलवून घ्या आणि गॅस बंद करून आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि ट्राय करून नक्की पहा आणि कांचन्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.